नमस्कार, जय महाराष्ट्र. जे शेतकरी पिकवतात किंवा ज्या शेतकऱ्यांचा शेतकरी बांधवांचा जोडधंदा आहे, दूध म्हणा किंवा गहू तांदूळ म्हणा, याची काही रेट थोडेसे वाढले तर जनता बोंबलते. पण कपडा, शाळेतली डोनेशन्स, ॲडमिशन फी, बाकीच्या इतर गोष्टी, दारूचे रेट, ह्याचे त्याचे किती काही वाढले, किती त्या बाबतीत काही विषय कोणी घेत नाही. अरे शेतकऱ्याला एक जगू द्या, जगू द्या, जगू द्या. काय अवस्था झाली शेतकऱ्यांची तुम्हाला माहीत नसेल असेल. लोकांना, जनतेला, दुनियाला पोचणारा माणसाच्या घरामध्ये स्थिती जाऊन बघा, याची काय अवस्था आहे ती. 1 रुपया, दुधाचा 1 रुपया वाढला ना, ते बायका बोलायला लागतात, आता आम्ही लहान मुलांना दूध कशी पाजायची. अरे पण बघा, शेतकऱ्यांचा तो जोडधंदा आहे. काय अवस्था होते शेतकऱ्यांची त्यांच्या, कधी बघा. मला एक समजत नाही गोष्ट की बाकीच्या गोष्टींचे रेट वाढतात, प्रॉपर्टी खरेदी करतात करोडो रुपयाची, काय ती गरजेची नसते, पण कधी कधी तेव्हा त्याचे रेट वाढलेले, त्याचं काही घेणं देणं काही त्यावेळेस वाटत नाही. पण शेतकरी बंधू ते जे पिकवतात, गहू तांदूळ म्हणा, ज्वारी म्हणा, बाजरी म्हणा, यांचे रेट बघा. दूध म्हणा, जोडधंदा शेतकऱ्यांचा, यांचे रेट काय बघा. कचरा आहे कचरा. पाण्याची बॉटल विकली जाते 20 रुपयाला, आणि शेतकरी एवढा दूध मेहनत करून काढतो, त्याचं काय रेट आहे.